8 डिसेंबरपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरुवात झालेली आहे. आणि कारण म्हणजे हिवाळी म्हणजे यावर्षी तर प्रचंड थंडीपण आहे त्या ठिकाणी, गुलाबी थंडी आहे. आणि या थंडीमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि सभागृहामध्ये मात्र प्रचंड गरमी आहे. सगळे लोक आपापले मुद्दे घेऊन भांडत आहेत मोठमोठ्यापणाने. आणि म्हणून या संदर्भामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री आपले आदरणीय नरहरी झिरवळ साहेब यांनी सगळ्या आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींची एक छान बैठक त्या ठिकाणी काल घेतली. आणि त्या बैठकीमध्ये आदिवासींचे जे काही विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती सांगोपांग चर्चा व्हावी आणि त्याबद्दल सगळी माहिती घेऊन सभागृहात मांडल्या जावी आणि ते सोडवण्याकरता प्रयत्न करावे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी मीटिंग घेतली. आणि त्या ठिकाणी 2-3 मुद्दे, जसा पैसा भरती का मुद्दा आला, त्यानंतर अधिसंख्य पदाचे मुद्दे आले, वन कायद्याचा संदर्भ त्या ठिकाणी आला. वेगवेगळे आदिवासीच्या संदर्भातले सगळ्या मुद्द्यांचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु एक मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने आला, की हे सगळं असताना सुद्धा आमचे 25 आमदार आहे, एक एक्स्ट्रा म्हणजे ओपनमधनं आलेले 26 आमदार आहे, आमचे मंत्री आहे, सगळं आहे. तरीही आदिवासींचा इतक्या वर्षामध्ये एकही प्रश्न सुटत का नाही? हा खरा म्हणजे प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये होता. आणि त्यामुळे बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी आपली भडास काढली. अनेक लोक असं म्हणाले, की इतक्या वर्षामध्ये जर एकही प्रश्न सुटत नसेल, तर मग कशासाठी आमदार पाहिजे? कशासाठी मंत्री पाहिजे? कशाला हे शासन प्रशासन पाहिजे? कारण कोर्टानं दिलेल्या निर्णयाचीही अंमलबजावणी होत नाही आहे या शासनामध्ये आदिवासींच्या संदर्भामध्ये. आणि मला काही आमदार तर असे जाणवले विशेषतः ते इतके निराश झालेले आहेत या शासनाबाई. सत्ताधारी आमदार आहेत, ते म्हणते की आम्ही सत्तेमध्ये आहोत, तरी आमचं काही काम होत नाही आहे, कोणीही आमचं ऐकत नाही आहे. आणि विशेषतः हे शासन आणि प्रशासन आदिवासींना हळूहळू संपवण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं काम करते आहे, असं वाटावं इतपर शंका या लोकांनी व्यक्त केली नाही. म्हणजे आता आदिवासी सुरक्षित आहे की नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आदिवासी जनतेने सुद्धा आता या दृष्टिकोनातून विचार करावा. कोणत्याही प्रलोभनाला फार बळी न पडता एक सद्यस्थिती काय चालू आहे या संदर्भात गांभीर्यानं विचार करून त्यावरती चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे. एवढं या प्रसंगी मला या अधिवेशनातून वाचायला लागलेलं आहे.